करूयात. मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये साधारणपणे किंमत मिश्र ही काय संकल्पना आहे, किंमत ठरवण्याचे उद्देश कोणते होते, त्यानंतर किमतीवर किंवा किंमत मिश्राच्या निर्णयावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, त्याचबरोबर आज आपण किंमत ठरवण्याच्या पद्धती, किमतीच्या पद्धती, इथे तुम्ही ठरविण्याच्या हा शब्दप्रयोग टाकला तरी काही बिघडणार नाही. किंमत ठरविण्याच्या पद्धती किंवा त्याला आपण प्राइसिंग मेथड्स असं त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. म्हणजे वस्तूची किंमत ठरवत असताना कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब केला जातो, त्या पद्धती आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. अतिशय सोप्या पद्धती आहेत. बघा, किंमत धोरण ही एक विपणन व्यवस्थापनातील अत्यंत महत्वाची बाब आहे किंवा बाब होय. बघा, किंमत धोरण कारण काय आहे, वस्तूच्या उत्पादनामागे आणि वस्तूचं जास्तीत जास्त विक्री करून नफा मिळवणे या बाबीमध्ये वस्तूच्या किमतीला महत्व प्राप्त होतं. वस्तूची नेमकी किंमत किती असावी आणि त्या किमतीचा ग्राहकावर पडणारा परिणाम काय असणार आहे, या सगळ्या बाबींचा विचार करून वस्तूची किंमत त्या ठिकाणी ठरवली जाते. याचा अर्थ काय आहे की किंमत धोरण किंवा वस्तूची किंमत ह्या बाबीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. भारतातील ग्राहकांची निम्न पातळीवरील क्रय शक्ती लक्षात घेता. बघा, निम्न पातळीवरील क्रय शक्ती म्हणजे काय, भारतीय ग्राहकांची क्रय शक्ती म्हणजे खरेदीची क्षमता. क्रय शक्तीला पर्यायी शब्द काय आहे, खरेदी करण्याची क्षमता आर्थिक स्वरूपात ही कमी आहे किंवा निम्न आहे. ही जी मुलं आहेत, वैष्णवी बोरसे, गोडसे राजश्री, राहुल नजन, हे तुम्ही उशिरा आलात ना बाळांनो, उशिरा यायचं पण नाही, हरकत नाही, तुम्ही लेक्चर अटेंड नाही केले तरी चालेल, पण नंतर येऊन इतरांना डिस्टर्ब मात्र करायचं नाही. मी तुमचं उशिराचं अटेंडन्स घेणार नाही. अटेंडन्स नोंदवण्याची गरज सुद्धा नाही पहिल्या 5 मिनिटानंतर. तर आपण बघत होतो की भारतातील ग्राहकांची निम्न पातळीवरील क्रय शक्ती म्हणजे खरेदीची क्षमता लक्षात घेता भारतीय ग्राहकांना परवडतील अशा प्रमाणात वस्तूंच्या किमती निश्चित करणं अपेक्षित असतं. जर त्यांच्या खिशाला परवडण्यापेक्षा जास्त किमती असतील वस्तूंच्या, तर त्या ग्राहकांकडून त्या वस्तूंना मागणी प्राप्त होणार नाही आणि म्हणून भारतीय ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा किमती असणं. जान्हवी डोळस, अरे बेटा लेक्चर सुरू आहे, तू अनम्यूट आहेस. डोळस कोण आहे? तर तात्पर्य काय आहे की भारतीय ग्राहकांना परवडतील सिंगर अचल कोण आहे? किती बेशिस्त सारखं वागतात मुलं. आवाज येतोय माझा? सिंगर कोण आहे? मी म्यूट करतोय पण तुम्हाला नाही करता येत म्यूट. हो सर. अरे काय बेटा, तू म्यूट कर ना स्वतःला, इतरांना डिस्टर्ब होतोय ते. नाही, वस्तूची किंमत किती असावी याचा सारासार विचार करूनच या ठिकाणी उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना वस्तूच्या किमती ठरवाव्या लागतात. कारण भारतीय ग्राहक आणि भारतीय ग्राहकाची क्रय शक्ती या बाबीचा विचार करून भारतीय ग्राहकांना परवडतील अशा किमती वस्तूंच्या असणं अपेक्षित आहे. काही जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत तर कायदे करून त्या वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातात. बघा, भारतीय ग्राहकांना परवडतील अशा प्रमाणात वस्तूंच्या किमती असणं अपेक्षित आहे. कधी कधी काही वस्तूंच्या किमती मर्यादेच्या पलीकडे वाढतात, पण त्या वाढणार नाहीत यासाठी काही कायदे भारतामध्ये केलेले आहेत आणि मग त्या वस्तूंच्या किमती सीमित किंवा मर्यादित स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ औषधांच्या किमती ह्या जास्त प्रमाणात वाढणार नाही याची काळजी त्या ठिकाणी करावी लागते. त्यानंतर वस्तूची किंमत ठरवत असताना वस्तूचा उत्पादन खर्च किती आहे त्या प्रमाणातच नफ्याचं प्रमाण ठरवून वस्तूची किंमत ठरवणं अपेक्षित असतं.
त्यानंतर वस्तूपासून ग्राहकांना होणारे लाभ. मग त्या वस्तू वापरापासूनचं समाधान असेल किंवा ग्राहकांनी जेवढी किंमत अदा केलेली आहे वस्तूची, त्यापासून मिळणारा फायदा या बाबतीमध्ये साम्य त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. वस्तूची बाजारपेठेतील उपलब्धता. म्हणजे वारंवार जर वस्तू आवश्यक असतील, तर त्या वेळेला उपलब्ध होतात का? का मागणी असूनही वस्तूंची कमतरता बाजारपेठेत आहे? तर या प्रमाणामध्ये वस्तूंच्या किमती त्या ठिकाणी फिक्स केल्या जातात. वस्तूसाठी उपलब्ध असलेले संभाव्य पर्याय. समजा एका वस्तूची कमतरता बाजारपेठेत असेल, तर त्या वस्तूसाठी दुसऱ्या पर्यायी वस्तू कोणत्या आहेत, हे देखील त्या ठिकाणी पाहणं अपेक्षित असतं. स्पर्धेची परिणामकारकता. बाजारपेठेमध्ये एकमेकांना पर्यायी वस्तू कोणत्या आहेत? स्पर्धक वस्तू आपण म्हणतो. तर त्या स्पर्धेची परिणामकारकता काय आहे? म्हणजे ग्राहकांचा अंतिम फायदा त्यातून होतो का? आणि जी वस्तू सिद्ध होते स्पर्धेमध्ये, त्या वस्तूची किंमत विशिष्ट प्रमाणात निश्चित करण्याचा प्रयत्न केला जातो. नंतर विपणन पद्धती. वस्तूची विपणन पद्धती कशी आहे? त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने असेल किंवा ऑफलाईन पद्धती असेल किंवा मध्यस्थांची साखळी विपणनामध्ये असेल, उधारीवर विक्री केली जाते का? रोख स्वरूपात विक्री केली जाते का? या बाबी त्या ठिकाणी पाहिल्या जातात. शासकीय धोरणं कोणती आहेत? या धोरणांचा देखील वस्तूच्या किमतीवर परिणाम होत असतो आणि गुंतवणुकीवर अपेक्षित उत्पन्न. म्हणजे वस्तूच्या उत्पादनासाठी जेवढी काही गुंतवणूक केलेली आहे, त्या गुंतवणुकीवर किती प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल किंवा मिळेल, या बाबीचा विचार करूनच त्या वस्तूची किंमत त्या ठिकाणी ठरवली जाते. बाजारपेठेतील संस्थेचे यश. आता बघा, बाजारपेठेतील संस्थेचे यश हे मुख्यतः तिच्या उत्पादनाच्या किमतीशी निगडीत असते. बघा, बाजारपेठेमध्ये उत्पादकांनी ज्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत, त्या वस्तूंच्या विक्री किमतीवरच बाजारपेठेतील यश त्या वस्तूचं डिपेंड करतं. उदाहरणार्थ, भारतीय ग्राहकांच्या खिशाला न परवडणारी किंमत असेल, तर बाजारपेठेमध्ये उत्पादकांना यश प्राप्त होणार नाही. कधी-कधी अपेक्षेपेक्षा कमी किमती जर ठेवल्या गेल्या, तर त्या वस्तू कदाचित दुर्लक्षित होऊ शकतात. वस्तूची गुणवत्ता त्यातून सिद्ध होणार नाही किंवा कमी दर्जाच्या वस्तू आहेत म्हणून वस्तूची किंमत कमी आहे, असा त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो. म्हणजे बाजारपेठेतील जे यश आहे वस्तूचं, ते वस्तूच्या किमतीवरच डिपेंड करतं. म्हणजे किंमत ही अतिशय विचारपूर्वक ठरवणं अपेक्षित आहे. वस्तूची किंमत ग्राहकावर मोठा मानसिक परिणाम साधते, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे काय? ग्राहक हा मानसिक प्रक्रियेशी निगडीत आहे. ग्राहक हा विचार करतो वस्तूची खरेदी करत असताना, किती किंमत त्या वस्तूच्या खरेदीसाठी त्याला द्यायची आहे. तो किती किंमत देऊ शकतो आणि त्या वस्तूची आपणास गरज आहे का? नितांत गरज आहे का? या सगळ्या बाबींचा विचार करून मग ग्राहक त्या वस्तूची खरेदी करण्याचा निर्णय घेत असतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी एकदा लक्षात घेतल्यानंतर वस्तूची किंमत किती आहे, ही किंमत ग्राहकाच्या मानसिकतेवर परिणाम करत असते. तर आपण किंमत ठरवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, त्या पद्धती पुढे पाहणार आहोत. किंमत ठरवण्याच्या एकूण 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे उत्पादन खर्चाशी निगडीत पद्धत. म्हणजे वस्तूचं उत्पादन करण्यासाठी उत्पादन खर्च किती आलेला आहे, बरोबर? मग उत्पादन खर्च प्लस नफा बरोबर विक्री किंमत असं सूत्र त्या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. नंतर ही जी पहिली पद्धत आहे, ती सरळ-सरळ उत्पादन खर्च, नफा आणि विक्री किंमत यावर डिपेंड करते. दुसरी पद्धत आहे स्पर्धात्मक आधारावरील किंमत पद्धती. म्हणजे बाजारपेठेमध्ये किती स्पर्धक वस्तू आहेत आणि स्पर्धक वस्तूंच्या किमती किती आहेत, यानुसार वस्तूंच्या किमती त्या ठिकाणी ठरविल्या जातात. म्हणजे उत्पादन खर्च किती असेल, तो कमी असेल, जास्त असेल. अर्थात जास्त असला आणि स्पर्धात्मक किंमत कमी असेल, असं शक्यतो होत नाही. म्हणजे वस्तूचं उत्पादन खर्च जास्त आहे, पण स्पर्धक वस्तूंची किंमत कमी आहे, म्हणून उत्पादन खर्चापेक्षाही वस्तूची किंमत कमी ठेवता येत नाही. तरीसुद्धा जास्त प्रमाणात किंमत जर असेल, म्हणजे उत्पादन खर्च कमी आहे, पण स्पर्धात्मक किमती त्याही दुपटीपेक्षा जास्त आहेत, तरी देखील स्पर्धात्मक किंमत त्या ठिकाणी ठेवण्याचा निश्चितपणे अवलंब केला जातो. आणि तिसरी पद्धत आहे किंमत ठरवण्याची, ग्राहकानुरूप भिन्न-भिन्न किंमत. ग्राहकांच्या प्रकारानुसार, ग्राहकांनुसार वस्तूंच्या किमती ठरवल्या जातात. म्हणजे वस्तू एकच आहे, सेवा एकच आहे, पण ग्राहक बदलला. मग त्याचं वय बदललं, त्याचं वस्तू खरेदी करण्याचं ठिकाण बदललं. यानुसार एकाच वस्तूच्या भिन्न किमती त्या ठिकाणी आकारल्या जातात. त्यामध्ये पहिला पार्ट होता उत्पादन खर्चाशी निगडीत पद्धत. बघा, पूर्ण उत्पादन खर्च, मार्कअप प्राइस.
या पद्धतीत उत्पादनासाठी होणाऱ्या एकूण खर्चाचा अंदाज करतो. बरोबर? किती खर्च आलेला आहे आणि त्यात उत्पादन संस्थेस अपेक्षित असा नफा मिळतो. बघा. खरे तर किंमत ठरवण्याची अगदी जुनी व प्राथमिक पद्धत आहे. खरे तर ही किंमत ठरवण्याची अतिशय जुनी व प्रारंभिक पद्धत आहे. बघा, पूर्वापार ही पद्धती चालत आलेली आहे. म्हणजे उत्पादन खर्च किती आहे आणि त्यामध्ये थोडासा नफा मिळवला तर विक्रीची किंमत त्या ठिकाणी ठरवली जाते. ही जुनी आणि प्राथमिक पद्धत आहे आणि बहुतेक सेवा व प्रकल्पाच्या बाबतीत हीच पद्धत किंमत ठरवण्यासाठी आजही अवलंबली जाते. म्हणजे एकूण उत्पादन खर्च किती आहे, त्यानंतर नफ्याचं प्रमाण, त्याला मार्जिन म्हणतो आपण, ते ठरवलं जातं. एकूण उत्पादन खर्चामध्ये नफ्याचं प्रमाण मिसळलं जातं, जमा केलं जातं आणि मग दोघांची गोळाबेरीज किंवा बेरीज केल्यानंतर जी किंमत येते ती विक्री किंमत येते. बघा, इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. ही किंमत पुढील सूत्रानुसार ठरली जाते. पूर्ण उत्पादन खर्च बरोबर अ डिव्हायडेड बाय 1 मायनस र 1 वजा र. बघा. आता अ म्हणजे काय? एकूण उत्पादन खर्च किती आला हे शोधायचं असेल तर या सूत्राचा अवलंब केला जातो. डिव्हायडेड बाय 1 मायनस र. म्हणजे काय? उत्पादनाचा एकक खर्च. एकूण खर्च नाही म्हटलेला आहे. एकक खर्च म्हणजे काय? उत्पादनाच्या नगांसाठी जेवढा खर्च आलेला आहे उत्पादित करण्यासाठी स्थिर व बदलता खर्च त्यामध्ये समाविष्ट होतो. एकक खर्च म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किंवा जेवढे युनिट मॅन्युफॅक्चर झालेले आहेत त्या सगळ्या युनिट्सची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. तर त्यामध्ये त्या कॉस्टमध्ये स्थिर खर्च असतो किंवा बदलता खर्च देखील असतो. आणि र म्हणजे काय? विक्रीवर अपेक्षित परताव्याचा शेकडा दर. एक्सपेक्टेड रिटर्न्स ऑन सेल एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज. म्हणजे किती पर्सेंटेज आहे तुमच्या नफ्याचे? किती नफा अपेक्षित आहे? या प्रमाणात तुम्हाला वस्तूची किंमत त्या ठिकाणी ठरवणं अपेक्षित आहे. म्हणजे एक ही झाली वस्तूची किंमत. हं? अ होता उत्पादनाचा खर्च. र आहे नफ्याचं प्रमाण आणि एकूण उत्पादन खर्चातून नफ्याचं प्रमाण वजा केलं तर काय होतंय? तुमची विक्री किंमत त्या ठिकाणी ठरते. तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्पादन खर्चाशी निगडीत पद्धत जी आहे ती अभ्यासता येते. या पद्धतीत विक्री किंमत ठरल्यास सर्व खर्च वसूल होऊन नफा मिळण्याची खात्री मिळते. बघा, उत्पादन खर्च अधिक नफ्याचं प्रमाण ठरवल्यानंतर या किमतीतून वस्तू उत्पादनाची संपूर्ण किंमत वसूल होते. म्हणजे तोट्याचा प्रश्न प्राप्त होत नाही. म्हणजे उत्पादन खर्चात नफा मिळवला जातो आणि मग वस्तूची किंमत ठरवली जाते. मात्र या पद्धतीत स्पर्धकांच्या किमतीचा विचार आणि ग्राहकांच्या किमतीबद्दलच्या अपेक्षा या बाबींचा विचार केला जात नाही. बघा, बाजारपेठेमध्ये स्पर्धेला जर सामोरं जायचं असेल, तर फक्त काय उत्पादन खर्च प्लस नफा याच बाबीचा विचार केला जातो. पण स्पर्धक वस्तूंच्या किमती किती आहेत आणि स्पर्धेमध्ये आपल्या वस्तूची विक्री होईल का? मग त्या पद्धतीने किती प्रमाणात स्पर्धक वस्तूची किंमत असावी या बाबतीत कोणताही विचार त्या ठिकाणी केलेला नसतो. किंवा ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत वस्तूबद्दलच्या? ग्राहक कोणकोणत्या वस्तूंच्या खरेदी करू शकतात किंवा बाजारपेठेमध्ये ग्राहक कोणत्या वस्तूंची निवड करतात? या बाबी मात्र त्या ठिकाणी प्रकर्षाने पाहिल्या जात नाहीत. त्यामुळे कदाचित कदाचित ग्राहकांची मागणी त्या वस्तूंना लाभणार नाही. किंबहुना अशा वस्तू स्पर्धेमध्ये मात करू शकणार नाही. ही किंमत ठरवण्याची पद्धत स्थिर व बदलता या दोन्ही प्रकारच्या खर्चाचा विचार करते. म्हणजे फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट, स्थिर आणि बदलता खर्च या दोन्ही खर्चाची गोळाबेरीज त्या ठिकाणी केलेली असते पूर्ण उत्पादन खर्चामध्ये आणि त्यामुळे संपूर्ण खर्च मात्र भरून निघतोय. त्यानंतर सीमांत खर्च. सीमांत खर्च म्हणजे मार्जिनल कॉस्ट किंवा कॉन्ट्रिब्युशन प्राइसिंग. तीव्र स्पर्धा असलेल्या अजूनही कोणीतरी अनम्यूट आहे. मी रिमूव्ह करेल हां. गायत्री, मी रिमूव्ह करत असतो मुलांना, जर ऐकलं नाही तर. तीव्र स्पर्धा असलेल्या व मोठमोठ्या स्पर्धकांची उपस्थिती असलेल्या बघा, बाजारपेठेत उत्पादक आपल्या वस्तूची किंमत ठरवण्यासाठी ही पद्धत वापरतो. बघा, ज्या बाजारपेठेमध्ये तीव्र स्पर्धा आहे किंवा मोठमोठे स्पर्धक आहेत
अशा बाजारपेठेमध्ये सीमांत खर्च लक्षात घेऊन वस्तूची किंमत ठरवली जाते. बाजारपेठेत आपल्या उत्पादनाला स्थान मिळवणे हा या किंमत पद्धतीचा उद्देश असतो. प्रमुख उद्देश काय? की प्रचंड स्पर्धा आहे बाजारपेठेमध्ये आणि मोठमोठे स्पर्धक आहेत. अशा वेळेला सीमांत खर्च किती आहे? मार्जिनल कॉस्ट त्यानुसार वस्तूची किंमत ठरवली जाते. जेव्हा मालाचा खूप साठा पडून असतो आणि तो विकायचा असतो, तेव्हाही या पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे बघा, क्लिअरन्स सेल म्हणूयात आपण. क्लिअरन्स सेल, की उत्पादित वस्तू प्रचंड प्रमाणात गोडाऊनमध्ये पडून आहेत आणि मग तिथे मार्जिनल कॉस्ट किती आहे? सीमांत खर्च किती आहे? म्हणजे वस्तू उत्पादनासाठी किती खर्च येतो? निघतो तेवढाच लक्षात घेतला जातो. नफा मात्र त्या ठिकाणी अपेक्षित धरला जात नाही. हे लक्षात घ्या. त्यावेळी प्रत्यक्ष खर्च डायरेक्ट कॉस्ट वसूल करणे हाच हेतू असतो. नफ्याला प्राधान्य न देता तीव्र बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तू कशा विकल्या जातील या बाबीचाच प्रामुख्याने त्या ठिकाणी विचार केला जातो. म्हणून सीमांत खर्च जो आहे, उत्पादन खर्च जो आहे तो भरून काढता येईल नफ्याचा विचार न करता, हा विचार या ठिकाणी केला जातो. म्हणजे बघा, इथे उत्पादन खर्च लक्षात घेतला जातोय. 100% उत्पादन खर्च, टोटल डायरेक्ट कॉस्ट जी आहे ती वसूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. नंतर तिसरा भाग आहे त्यातला, सॉरी दुसरा. मात्र या पद्धतीमुळे किंमत युद्ध, प्राइस वॉर सुरू होते. बघा, एका उत्पादकाने फक्त सीमांत खर्च भरून काढण्यासाठी प्रयत्न केलाय आणि त्याचा परिणाम काय होतो? दुसरा उत्पादक सुद्धा काय करेल? आपलं उत्पादन खर्च भरून काढण्याचा विचार करेल, नफ्याचा विचार थोडासा बाजूला ठेवेल आणि त्यामुळे बाजारपेठेमध्ये हा मोठा धोका निर्माण होतो किमती संदर्भातला. जेव्हा विक्रीद्वारे संपूर्ण उत्पादन खर्च स्थिर आणि बदलता वसूल करणे शक्य होत नाही, तेव्हा ही किंमत पद्धत वापरतात. सीमांत खर्च पद्धतीत वस्तू उत्पादनासाठी झालेले बदलते खर्च पूर्णतः वसूल होतील आणि नफा व स्थिर खर्च मिळवण्याच्या दृष्टीने काही अधिक मिळेल अशा पद्धतीने किंमत ठरवली जाते. म्हणजे थोडासा नफा देखील त्या ठिकाणी कसा मिळवता येईल याचा विचार त्या ठिकाणी बारकाईने केला जातो. अतिरिक्त उत्पादन, त्याची विक्री, नव्या बाजारपेठेत प्रवेश व नवा वितरण मार्ग निवडताना या किंमत पद्धतीचा प्रामुख्याने वापर केला जातो. म्हणजे जास्त काही नफ्याची अपेक्षा न ठेवता स्थिर आणि बदलता खर्च कसा वसूल करता येईल किंवा स्थिर खर्च कसा वसूल करता येईल, बदलत्या खर्चाला थोडंसं दुर्लक्षित केलं जातं किंवा नफ्याचाही विचार न करता कधी-कधी कमी नफ्यामध्ये त्या ठिकाणी समाधान मानण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे तुमची डायरेक्ट कॉस्ट जी आहे, डायरेक्ट कॉस्ट कशी वसूल होईल उत्पादनाची. मात्र उत्पादन कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट भरून काढणे, वसूल करणे हा त्यामागचा उद्देश असतो. नफ्याला मात्र थोडंसं दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं होतं सीमांत खर्चामध्ये. नंतर दुसरा प्रकार होता किंमत ठरवण्याचा, स्पर्धात्मक आधारावरील किंमत पद्धती. रिलेशन टू प्राइसेस ऑफ कॉम्पिटिंग प्रोडक्ट्स. बघा, जी उत्पादनं स्पर्धा करतायत आपल्या उत्पादनाशी, अशा वेळेला या पद्धतीचा प्रामुख्याने वापर त्या ठिकाणी केला जातो. बघा, चालू किमती, त्यामध्ये पहिला मुद्दा जो होता तो चालू किमती. चालू किमती बघा, स्पर्धकाच्या सध्या ज्या किमती आहेत त्याच किमती आपल्यालाही वस्तूसाठी ठेवाव्या लागतात किंवा ठेवल्या जातात. बाजारपेठेमध्ये ज्या किमतींना वस्तूची विक्री केली जाते प्रामुख्याने, त्याच किमती चालू किमती म्हणत आपण. त्याच किमतीची निवड या नवीन वस्तूच्या विक्रीसाठी सुद्धा केली जाते. स्पर्धकांच्या किमती म्हणत आपण. स्पर्धक ज्या किमतीने वस्तूंची विक्री करत आहेत बाजारपेठेमध्ये, अशा किमतीला वस्तूची विक्री करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. तात्पर्य काय आहे, की बाजारपेठेतील स्पर्धा कशी आहे आणि किती प्रमाणात आहे आणि पर्यायी वस्तूंच्या किमती किती आहेत याचा बारकाईने अभ्यास केला जातो आणि त्याच प्रमाणात वस्तूंच्या किमती ठरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे स्पर्धकांच्या किमती आपल्या वस्तूची किंमत ठरवण्यासाठी निश्चितपणे ग्राह्य धरल्या जातात. हे आपल्याला या ठिकाणी जाणून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे बघा, स्पर्धात्मक आधारावरील किमती जर आपण निवडल्या तर बाजारपेठेमध्ये स्पर्धेमध्ये आपल्या वस्तूची विक्री होऊ शकते. पण जर विचार केला गेला नाही स्पर्धेचा, तर निश्चितपणे
आपल्या उत्पादित वस्तूची विक्री होईल की नाही याबद्दलची खात्री मात्र त्या ठिकाणी देता येत नाही. पण त्यामुळे उद्योगांतर्गत किंमत युद्ध भडकत नाही. बघा, म्हणजे एका उद्योगाने वस्तूची किंमत वाढवली की दुसऱ्या उद्योगाला वाढवावी लागते. बघा, असं जर झालं तर किंमत युद्ध वाढू शकतं. पण स्पर्धकांच्या किमती किती आहेत याचा जर अभ्यास केला, तर स्पर्धकांच्या किमती इतकीच जर किंमत ठेवली, तर किंमत युद्ध भडकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सगळ्याच स्पर्धक उत्पादनांच्या किमती ह्या सारख्या असू शकतील. अनाठायी त्या वस्तूंच्या किमती वाढल्या जाणार नाही. अर्थात बाजारपेठेतील स्पर्धकांच्या सध्याच्या किमती अवास्तव व चुकीच्या असतील आणि किंमत धोरण न स्वीकारल्याने स्वीकारता व्यवसायही त्या व्यवसायालाही त्याचा फटका बसू शकतो. बघा, म्हणजे ही जी मानसिकता किंवा ही किंमत निश्चितीचा प्रकार जेव्हा एखादा व्यवसाय स्वीकारतो, तेव्हा त्याला फटका बसू शकतो. कशाचा? जर पूर्वीच्या किंवा स्पर्धक उत्पादकाने आपल्या वस्तूच्या किमती अवास्तव व चुकीच्या ठरवलेल्या असतील तर. त्यामुळे काय होतंय? आपण स्पर्धक किमतींचा अंदाज करत असताना स्पर्धकांच्या किमती अवास्तव किंवा चुकीच्या नाहीत ना, याचाही विचार करणं अपेक्षित आहे. चुकीच्या पद्धतीने त्या स्पर्धक किमती असतील, तर त्याच किंमत पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे या उत्पादकांना निश्चितपणे त्याचा तोटा होऊ शकतो. शिवाय अशा किमतीने किंमत ठरवताना ग्राहकांच्या अपेक्षा किंवा क्रयशक्ती यांचाही विचार केला जात नाही. वस्तूची किंमत ठरवताना ग्राहकांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा, ग्राहकांचा उत्पन्न गट काहीही लक्षात घेतलं जात नाही. त्यांची खरेदी क्षमता किती आहे हे लक्षात घेतलं जात नाही. फक्त काय लक्षात घेतलं जातं? स्पर्धक वस्तूंच्या किमती किती आहेत आणि मग त्या किमतींसारख्याच आपल्या उत्पादनाच्या किमती सुद्धा त्या ठिकाणी ठेवल्या जातात. म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षा, आवडी-निवडी, क्रयशक्ती, ग्राहकांचं उत्पन्न या बाबीचा विचार त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे आपण ग्राहकाशी निगडीत या वस्तूंच्या किमती नसतात असं म्हणायला काही हरकत नाही. त्या स्पर्धेशी निगडीत असतात. स्पर्धक उत्पादकांशी किमती स्पर्धा करणाऱ्या म्हणजे साम्य साधणाऱ्या किमती त्या ठिकाणी असतात. चालू किमती. दुसरं, स्पर्धकापेक्षा स्पर्धकापेक्षा अधिक किंमत. आता बघा, चालू किमती म्हणजे जशा इतरांच्या किमती आहेत, तेवढ्या किमती. आता स्पर्धकापेक्षा अधिक किंमत. काही वेळा बाजारपेठेतील समान उत्पादनाच्या किमतींपेक्षा समान उत्पादनांच्या किमतीपेक्षा किमतीपेक्षा आपल्या उत्पादनाची किंमत किमतीपेक्षा आपल्या वस्तूसाठी जास्त किंमत निश्चित केली जाते. जास्त किंमत बघा, म्हणजे बाजारपेठेमध्ये जी उत्पादनं आहेत, त्या उत्पादनांच्या किमतीपेक्षा आपल्या वस्तूच्या किमतीची किंमत ही जास्त प्रमाणात निश्चित केली जाते. बघा. आता या वाक्याचा अर्थ किंवा या संकल्पनेचा अर्थ तुम्हाला चांगला समजला असेल, की स्पर्धक वस्तूंच्या किमतीपेक्षा उत्पादकाने नव्याने जी वस्तू बाजारपेठेत आणलेली आहे, त्या वस्तूची किंमत ही जास्त ठेवली जाते. तेव्हा जेव्हा आपली वस्तू इतरांपेक्षा इतरांपेक्षा इतरांपेक्षा
उत्तम दर्जाची आहे असा आभास ग्राहकांसमोर उभा करायचा असतो. उत्पादकांसमोर ग्राहकांना असं भासून द्यायचं असतं, की इतर उत्पादकांपेक्षा किंवा इतर वस्तूंपेक्षा आमची वस्तू चांगली आहे, असा आभास ग्राहकांना करून द्यायचा असतो. तेव्हा स्पर्धक किमतींपेक्षा जास्त किंमत आपल्या वस्तूची ठरवली जाते. अनेकदा बाजारपेठेतील ग्राहकांच्या क्रयशक्तीचा फायदा करून घेण्यासाठीही फायदा करून घेण्यासाठी अशा पद्धतीने जास्त किमती ठरवल्या जातात. बऱ्याचदा काय होतं, की काही ग्राहकांना असं वाटतं, की आपण जास्त किंमत देऊन वस्तू खरेदी केली, की ती वस्तू खूप चांगल्या दर्जाची असेल, असं ग्राहकांना वाटतं. आणि त्यामुळे काय होतं, ग्राहक काय करतात, जास्त किमतीच्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. नेमका याच बाबीचा फायदा उत्पादक त्या ठिकाणी मिळवत असतात. अर्थात जास्त किंमत ठरवताना आपली वस्तू स्पर्धकांपेक्षा वेगळी आहे, याची ग्राहकाला जाणीव होईल, अशा पद्धतीनेच बाजारपेठेमध्ये आपली वस्तू सादर करणे अपेक्षित आहे. अन्यथा स्पर्धेचा धोका संभवू शकतो. जर जास्त किमतीने वस्तू विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये उपलब्ध केली आणि त्या वस्तूची गुणवत्ता सिद्ध झाली नाही, तर निश्चितपणे स्पर्धेमध्ये या वस्तूला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे स्पर्धेमध्ये या वस्तूची पत चांगली नाही असं लक्षात आलं, की ग्राहक अशा वस्तूंना मागणी करणार नाही किंवा अशा वस्तूंची खरेदी करणार नाही. तिसरी पद्धत आहे स्पर्धकांपेक्षा कमी किंमत. म्हणजे आपण चालू किमती म्हणजे स्पर्धक वस्तूंसारख्याच किमती. दुसरा प्रकार पाहिला स्पर्धकांपेक्षा अधिक किमती आणि तिसरा प्रकार बघतोय स्पर्धकांपेक्षा कमी किंमत. बाजारपेठेतील चालू किमतीपेक्षाही म्हणजे सद्यस्थितीला असलेल्या किमतीपेक्षाही स्पर्धक वस्तूंच्या किमतीपेक्षाही विक्रेय वस्तूच्या किमती कमी ठेवल्या जातात. म्हणजे ज्या स्पर्धात्मक वस्तू आहेत, स्पर्धक वस्तू आहेत, त्या वस्तूंच्या किमतीपेक्षा कमी किमती विक्रीसाठी ठेवल्या जातात. स्पर्धकापेक्षा बाजारपेठेतील मोठा वाटा मिळवण्याच्या उद्देशाने असे केले जाते. म्हणजे स्पर्धक वस्तूंपेक्षा आपल्याच वस्तू जास्त प्रमाणात कमी किमतीने विकल्या जाव्यात, हा त्यामागचा प्रमुख उद्देश असतो. मात्र कमी किमतीच्या वस्तू दर्जाहीन आहेत, असा ग्राहकाचा गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. बघ, वस्तूची किंमत का कमी आहे? तर वस्तूचा मुळात दर्जा कमी आहे, असा समज ग्राहकांचा झाला, तर स्पर्धक वस्तूंपेक्षा जास्त प्रमाणात वस्तूची विक्री करता येत नाही आणि म्हणून वस्तूच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता स्पर्धक वस्तूंपेक्षा किंवा स्पर्धक किमतीपेक्षा आपल्या वस्तूंच्या किमती ह्या निश्चितपणे कमी त्या ठिकाणी ठेवता येतात. 4. शिलबद्ध पद्धतीने किंमत व्यक्त करणे. बऱ्याचदा काय होतंय, म्हणजे चालू किमती किंवा स्पर्धक किमतींचा अजिबात विचार केला जात नाही. तर अशा प्रसंगी सीलबंद पद्धतीने किंमत व्यक्त करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. बघा, विविध शासकीय व निमशासकीय संस्था आणि मोठे प्रकल्प हे औद्योगिक विपणन पुरवठादारांकडून त्यांच्या निविदा, दर पत्रके सीलबंद पाकिटातून मागवतात. त्यामुळे संबंधित पुरवठादार किंवा कंत्राटदाराने आपला निर्मिती खर्च व स्पर्धा लक्षात घेऊनच किंमत ठरवलेली असते व त्यातूनच कमीत कमी किमतीची ऑफर देण्यासाठी व्यवहार केला जातो किंवा ऑफर देणाऱ्याशी व्यवहार त्या ठिकाणी केला जातो. लक्षात घ्या, चालू किमती हा पहिला पार्ट होता. त्यानंतर स्पर्धक उत्पादकांपेक्षा जास्त किमती, अधिक किमती आणि स्पर्धक उत्पादकांपेक्षा कमी किमती. हा जर धोका टाळायचा असेल, स्पर्धकांच्या किमती पाहून जर किंमत ठरवण्याचा धोका टाळायचा असेल, तर सीलबंद पाकिटातून वस्तूची किंमत व्यक्त करण्याचा नवीन चौथा पर्याय जो आहे, तो या ठिकाणी अभ्यासला जातो आणि त्यामुळे काय होतं, की कमीत कमी निविदा मागवणाऱ्याला ते कॉन्ट्रॅक्ट किंवा ती ऑर्डर आहे, त्या ठिकाणी दिली जाते. म्हणजे एस्टिमेट त्या ठिकाणी मागवलं जातं आणि त्यातूनच त्या वस्तूची किंमत किंवा सेवेची किंमत ठरवली जाते. म्हणजे इतरांशी कुठल्याही प्रकारे किंमत ठरवत असताना कंपॅरिझन त्या ठिकाणी केलेलं नसतं. ठीक आहे. हे झाले 2 प्रकार आणि तिसरा प्रकार आहे ग्राहकानुरूप भिन्न-भिन्न किंमत. भिन्न-भिन्न ग्राहकांच्या अनुषंगाने किंवा भिन्न-भिन्न ग्राहकानुसार एकाच वस्तूसाठी किंवा एकाच सेवेसाठी भिन्न किंवा वेगळी किंमत त्या ठिकाणी आकारली जाते. त्यामध्ये बघा, भिन्न-भिन्न ग्राहकांना जेव्हा एकाच वस्तूची भिन्न-भिन्न किंमत आकारली जाते, तेव्हा त्यास ग्राहकानुरूप भिन्न-भिन्न किंमत किंवा भेदात्मक किंमत पद्धती असे समजले जाते. एकाच प्रकारच्या वस्तू
या भिन्न भिन्न ग्राहकांना वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळ्या किमतीस विकण्याचे धोरण म्हणजेच भेदात्मक किंमत पद्धती धोरण होय. बघा याचं उदाहरण आपण पाहूयात पुढे. उदाहरणार्थ, एखादा ग्राहक खूप चोखंदळ नसतो तेव्हा त्यास त्या किमतीस किंवा छापील किमतीतच वस्तू विकली जाते. परंतु दुसरा ग्राहक चोखंदळ व किमतीच्या बाबतीत घासाघीस करणारा असतो तेव्हा त्यास ऑफर दिलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीस वस्तू विकावी लागते. त्यानंतर म्हणजे बघा, दुसरा चोखंदळ ग्राहक होता घासाघीस करणारा. त्यानंतर म्हणजे बघा, वस्तू तीच आहे पण ग्राहकानुरूप त्या वस्तूची किंमत बदलली. एकाच सिनेमागृहात किंवा नाट्यगृहात वर्ग अ, ब, क, ड व बाल्कनी बसणाऱ्या प्रेक्षकांना भिन्न भिन्न दराने तिकीट खरेदी करावी लागते. उदाहरणार्थ, चित्रपटा चित्रपटगृहात अगदी पुढे बसणाऱ्यास कमी दराचे तर बाल्कनीत बसणाऱ्यास सर्वात जास्त दराचे तिकीट खरेदी करावे लागते. शो एकच असतो, सिनेमा एकच असतो, पण तिकिटाचा दर मात्र बदलला. सेवा एकच आहे, वस्तू एकच आहे, पण ग्राहकानुरूप किंमत बदलली. एकाच सिनेमागृहात व नाट्यगृहात बसणाऱ्या प्रेक्षकांना भिन्न भिन्न दराने तिकिटे खरेदी करावी लागते. याचा अर्थ काय, की वस्तू एक आहे, सेवा एक आहे आणि भिन्न दराने त्यांना वस्तू मिळतात. एसटी मध्ये तिसरं उदाहरण, एसटी मध्ये लहान मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, प्रौढांसाठी व 60 वर्षांवरील वृद्धांसाठी, अपंगांसाठी विविध दराने प्रवास दर आकारला जातो. आणि बघा, आहे की नाही, सेवा एकच आहे पण वेगवेगळ्या दर. एकाच हातगाडीवरील एकच वस्तू हातगाडीला वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीस विकतो. पदपथावरील म्हणजे फुटपाथ विक्रेते, भाजी व फळ विक्रेते हे ग्राहकांची क्रयशक्ती, खरेदीची इच्छा लक्षात घेऊन वेगवेगळ्या किमतीस एकच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना विकतात. याचाच अर्थ, जेव्हा विशिष्ट वस्तू व सेवा 2 किंवा अधिक वेगवेगळ्या दराने विकल्या जातात, त्यास भेदात्मक किंमत नीती किंवा किंमत धोरण असं संबोधलं जातं. तर या भेदात्मक किंमत नीतीचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर आपली वेळ आता कमी शिल्लक आहे, 3 मिनिट आहेत. तरी देखील आपण पटकन आपलं सिलेबस म्हणजे आपलं जे प्रकरण जे आहे ते पूर्ण होणार आहे. व्यवहारात व या भेदात्मक किंमत नीतीचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकास केव्हा ना ते केव्हा आलेलाच असतो. अर्थात भेदात्मक किंमत नीतीचा व्यवसायाच्या नावलौकिकावर दुष्परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढील परिस्थितीतच भेदात्मक किंमत नीती अवलंबता येते. 1. जेव्हा बाजारपेठेमध्ये आपल्या उत्पादनाच्या खरेदीसाठी भिन्न भिन्न ग्राहक उपलब्ध असतात. आणि दुसरा प्रसंग कोणता? आपण किती किमतीला विकलेली वस्तू, कमी किमतीला विकलेली वस्तू आपल्याच ग्राहकाला अन्य कोणास जास्त किमतीस विकता येऊ नये असं पाहणं अपेक्षित असतं. तर या भिन्न किंवा भेदात्मक किंमत नीतीचे फायदे आहेत. पहिला फायदा, ही किंमत नीती परिस्थितीशी जुळवून घेणारी व लवचिक आहे. आणि दुसरा फायदा, ग्राहकांच्या क्षमता व अपेक्षांना ही किंमत नीती महत्त्व देते. या किंमत नीतीचे तोटे काय आहेत? भेदात्मक किंमत नीतीचे, ग्राहकांमध्ये भिन्नता करणे दरवेळी सोपे नसते. म्हणजे कोणत्या ग्राहकाला कोणती किंमत परवडणारी आहे, हे शोधणं किंवा सापडणं अवघड असतं. ते ठरवणं अवघड असतं विक्रेत्याला. आणि दुसरा तोटा आहे, दर व किंमत भिन्नता ग्राहकांच्या लक्षात आल्यास व्यवसायाच्या नावलौकिकावर त्याचा परिणाम होतो किंवा होऊ शकतो. म्हणजे काय? एका ग्राहकाला एक किंमत, दुसऱ्या ग्राहकाला दुसरी किंमत हे ग्राहकांच्याच लक्षात आलं, तर निश्चितपणे त्या व्यवसायाच्या नावलौकिकावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. तर अशा प्रकारे अ, किंमत ठरवण्याच्या पद्धती एकूण 3 पद्धती अभ्यासलेल्या आहेत. अ, ब आणि क. पुन्हा एकदा रिपीट करतोय. अ पद्धत होती उत्पादन खर्चाशी निगडीत पद्धत. ब पद्धत होती स्पर्धात्मक किमतीवरील आधारावरील किंमत पद्धत आणि ग्राहकांनुरूप भिन्न भिन्न पद्धत. तर अ मध्ये आपण 2 पद्धती पाहिल्यात, पूर्ण उत्पादन खर्च आणि दुसरी सीमांत उत्पादन खर्च. त्यानंतर स्पर्धात्मक आधारित किंमत पद्धतीमध्ये चालू किमती म्हणजे सध्याच्या किमती, सारख्याच किमती. नंतर दुसरा प्रकार होता त्यातला स्पर्धकापेक्षा अधिक किंमत आणि तिसरा प्रकार होता स्पर्धकापेक्षा कमी किंमत आणि चौथा प्रकार होता सीलबंद पद्धतीने किंमत व्यक्त करणे. आणि मूळ क प्रकार होता ग्राहकानुरूप भिन्न भिन्न किंमत. तर भेदात्मक किंमत धोरण त्या ठिकाणी वापरलं जातं आणि मग त्याचे फायदे आणि तोटे आपण अभ्यासलेले आहेत. आपलं तिसरं प्रकरण जे आहे सिलेबस मधलं ते संपलेलं आहे.
राहिलेलं आहे चौथं प्रकरण. अतिशय छोटं प्रकरण आहे. तर आतापर्यंत जे लेक्चर्स मी अपलोड केलेले आहेत YouTubeला माझ्या नावाने डॉक्टर संजय आरगडे या नावाने जर तुम्ही YouTubeला लेक्चर्स सर्च केले, तर आतापर्यंतची सगळी लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. ती लेक्चर्स ऑब्झर्व्ह करून, त्यांचा अभ्यास करून तुमच्या नोट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढायचे आहेत आणि जेव्हा कॉलेज रिओपन होणार आहे, तेव्हा सगळ्या नोट्स या ठिकाणी दाखवायच्या आहेत. एकच प्रकरण बाकी आहे, तर ते एक साधारणपणे 4 ते 5 लेक्चर्समध्ये आपलं संपणार आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात.